नंदिताची सासू प्रत्येक वेळी सुमितला बायकोबद्दल भडकवत असायची. त्याची आई सुमितला म्हणायची, सुमित, तुझे पैसे तुझ्या बायकोला देत असतोस, ते पैसे तुझी बायको तिच्या आईला देऊन येते. नंदिताची सासू सारखी सारखी तिच्या आईला तिच्यासमोर शिव्या देत असायची. टोमणे मारायची की तुझ्या माहेरची माणसं तर खूप बेशरम आहेत, मुलीकडून पैसे घेऊन त्यावर जगत आहेत. आईच्या बोलण्यात येऊन सुमितने त्याच्या बायकोला पैसे द्यायचे बंद केले. त्यामुळे नंदिताला आता एक एक रुपयासाठी तरसायला लागत होतं. सुमित त्याचा सगळा पगार त्याच्या आईच्या हातात द्यायचा. त्याच्या आईने सुमितने दिलेले थोडे थोडे पैसे वाचून मुलासाठी एक फ्लॅट खरेदी केला. पण जसे राहायला जायची वेळ आली तसे मायलेकरांना धक्काच बसला, कारण तो फ्लॅट तर. नंदिता घाबरतच तिच्या नवऱ्याला सुमितला म्हणाली, अहो, तुमचा पगार झाला, मला काही पैशांची गरज आहे. कारण पगार झाला की सुमित थोडेसे पैसे त्याच्या बायकोला खर्चासाठी देत असायचा. मग नंदिता ती तिच्या मर्जीने तिला हवे तसे खर्च करत असायची. पण आज महिन्याची 5 तारीख आली होती, पण तिच्या नवऱ्याने तिला 1 रुपया पण दिला नव्हता. तिच्या छोट्या छोट्या खर्चांसाठी तिला पैसे हवे होते, म्हणून ती तिच्या नवऱ्याच्या जवळ गेली आणि त्याला पैसे मागायला लागली. बायकोचं बोलणं ऐकून सुमितच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो म्हणाला, माझा पगार झाला, मी सगळा पगार आईच्या हातात नेऊन दिला. आजपासून घरातला सगळा खर्च आई बघेल. तुला काही हवे असेल तर तू आईकडे मागत जा, ती तुला देत जाईल. नंदिता आश्चर्याने नवऱ्याकडे बघायला लागली. असं नव्हतं की तिने सासूकडे कुठली वस्तू मागितली आणि तिच्या सासूने तिला ती दिली नाही, पण ती जे काही करत होती त्याबद्दल ती तिच्या सासूला सांगू शकत नव्हती. ती तर तिला मिळालेल्या पैशातून तिचं ध्येय पूर्ण करत होती. पण आता जर सासूला पैसे मागितले तर सासू तिला नक्की विचारणार की पैसे कशासाठी हवे आहेत. मग अशा पद्धतीने नंदिताचे रहस्य सगळ्यांना समजणार आणि तिला ते अजिबात मान्य नव्हते. तिला कळतच नव्हतं काय करायचं. ती चांगलीच अडकली होती. ती नवऱ्याला प्रेमाने गोड बोलत म्हणाली, अहो, तुम्ही मला थोडेसे पैसे देत जा, मी सारखी सारखी आईंना कसा त्रास देऊ. तसा सुमित तिच्याकडे डोळे मोठे करून बघायला लागला आणि म्हणाला, नंदिता, आईला कसला त्रास होत नाही. तुला जे काही पाहिजे असेल ते तू आईकडे मागत जा. आता इथून जा, उगाच मागचं डोकं खाऊ नकोस. जाऊन सगळ्यांना जेवण वाढायला घ्यावं असं नाही. नवरा ऑफिसवरून कंटाळून घरी आला आहे, त्याला चहा पाणी विचारावं, त्याची सेवा करावी. उलट तू पैशाबद्दल बोलत बसले आहेस आणि ही गोष्ट सोडायचं नावच घेत नाहीस. सुमितला नंदितावर खूप राग आला होता. नंदिता खोलीतून बाहेर निघून आली. नवऱ्याचं वागणं तिला समजण्याच्या बाहेरचं होतं. आजपर्यंत तिचा नवरा कधीच तिच्यासोबत असा वागला नव्हता, पण मागच्या काही दिवसांपासून तिला नवऱ्याचं वागणं बदललेलं जाणवत होतं. अगोदर जो नवरा तिचं बोलणं मन लावून ऐकत होता, तोच आता फक्त होला हो देत होता. या अगोदर घरी येताना कधी कधी तिच्या आवडीचे खायला घेऊन यायचा, पण आता मागच्या काही दिवसांपासून त्याने काहीच खायला आणलं नव्हतं. आणि आता जे पैसे तो तिला तिच्या पर्सनल खर्चासाठी देत होता ते पण द्यायचे बंद केले होते. उलट छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिला सासूवर अवलंबून राहायला लागत होते. नंदिताला चांगले खायला प्यायला मिळत नव्हते याचा त्रास होत नव्हता, पण तिला मिळणारे पैसे नवऱ्याने द्यायचे बंद केले होते याचा त्रास होत होता. नंदिताच्या डोक्यात 1000 प्रश्न चालू होते. त्याच विचारात तिने जेवायला वाढले. सुमित आणि त्याच्याही जेवायला बसले. नंदिता पण तिथेच बसली. सगळ्यांनी जेवण केले. मग नंदिता भांडी घासून किचन आवरायला लागली. तिची सासू आणि नवरा सासूच्या खोलीत गेले. नंदिताने पाण्याची बाटली घेतली आणि सासूच्या खोलीत ठेवण्यासाठी गेली. दारात पोहोचताच तिच्या कानावर सासूचे आणि नवऱ्याचे बोलणे पडले. त्यांचं बोलणं ऐकून ती चकित झाली आणि तिथेच उभी राहून त्यांचं बोलणं ऐकायला लागली. तिची सासू तिच्या नवऱ्याला म्हणाली, सुमित, तू यावेळी तुझ्या बायकोला पैसे दिले नाहीत ना? मी तुला अगोदरच सांगितलं होतं की तिला पैसे दिले नाहीस तर ती टेन्शनमध्ये येईल आणि वेगवेगळी कारणं सांगायला सुरुवात करेल. ती म्हणेल, मी आईंना छोट्या छोट्या गोष्टींसाठी सारखा सारखा कसा त्रास देऊ. मला त्यांना त्रास द्यायचा नाही. बघितलं ना, मी बोललेले अगदी खरं आहे. तुझ्या बायकोला मला पैसे मागायला आवडणार नाहीत. नंदिताला माहीत होतं ती जे करत आहे ते चुकीचं आहे. असं दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकायचं नसतं, पण तिला ऐकायचं होतं की तिची सासू तिच्याबद्दल नवऱ्याच्या मनात काय घालत आहे. सुमित म्हणाला, हो आई, तू बोलली होतीस, अगदी तसंच झालं.
मी तिला खर्चासाठी पैसे द्यायचे बंद केले. तिला जेव्हा मी हे सांगितलं तेव्हा ती परेशान झाली. मला तर त्या बिचारीवर दया पण आली होती. आई, तू तिला थोडे पैसे खर्च करायला देत जा ना. घरातला सगळा खर्च मी नीट सांभाळत तर आहे ना. मग बायकोला असं पैशांसाठी तरसताना कसा बघू? असं बोलताना सुमितचा आवाज जरा मोठा झाला. तशी त्याची आई त्याच्यावर रागवत ओरडत त्याला म्हणाली, इथून पुढे तू तिला 1 रुपया पण देणार नाहीस. तिला लागणाऱ्या सगळ्या गरजेच्या वस्तू मी आणून देत जाईन. मला तुझ्या बायकोवर जरा पण विश्वास नाही. ती तिचे सगळे पैसे तिच्या आईला नेऊन देते. त्या नालायक बाईला नवऱ्याच्या कष्टाची जरा पण जाणीव नाही. नवऱ्याची कमाई माहेरी उधळताना तिला जरा पण लाज वाटत नाही. आईचं बोलणं ऐकून सुमित म्हणाला, ठीक आहे आई, जसं तुला योग्य वाटेल तसं तू कर. दरवाजात नंदिता हे सगळं ऐकून खांबासारखी उभी होती. तिची सासू तिच्या नवऱ्यासमोर तिच्या माहेरच्या लोकांना शिव्या कशा काय देऊ शकते? तिला नालायक बोलत होती आणि तिचा नवरा हे सगळं गुपचूप बसून ऐकत होता. अगोदर तर तिची सासू तिच्याबद्दल जरा काही वाईट बोलली तर तिचा नवरा खूप चिडत असायचा. मग आता असं काय झालं आहे की त्याच्यासमोर तिला शिव्या देत असून पण तो चुपचाप ऐकून घेत बसला होता? त्याच्या आईला काहीच बोलत नव्हता. ते सगळं बघून नंदिताचं मन आतून तुटून गेलं आणि त्यासोबतच तिला तिच्या खर्चाचे टेन्शन पण यायला लागले होते. रडत घरातल्या मंदिरासमोर बसली आणि म्हणाली, देवा, तुला तर माहीतच आहे की मी माझ्या नवऱ्याची कष्टाची कमाई कुठल्या गोष्टीवर खर्च करत आहे, वाया घालवत नाही. मला माझ्या नवऱ्याचे दिवसरात्रीच्या मेहनतीची जाणीव आहे. पण ते तर माझ्यावर संशय घ्यायला लागले आहेत. त्यांच्या आईच्या बोलण्यात येऊन माझ्यावर आरोप करत आहेत. देवा, आता या सगळ्यातून तूच काहीतरी मार्ग काढ. ती बराच उशीर देवापुढे हात जोडून प्रार्थना करत होती. थोड्या वेळात सुमित आईच्या खोलीतून बाहेर आला, पण बायकोशी काही न बोलता खोलीत जाऊन बेडवर झोपला. काही वेळातच सगळ्या खोलीत त्याच्या घोरण्याचा आवाज घुमायला लागला. नंदिताने उदास मनाने नवऱ्याकडे बघितलं. असं कधी झालं नव्हतं की तिचा नवरा तिच्याशी न बोलता जाऊन झोपला असेल. त्याच्या आईने काहीतरी त्यांच्या मनात तिच्याबद्दल चुकीचं भरलं असणार आणि त्याला तिच्या विरोधात केलं असेल. दुसऱ्या दिवशी नंदिता उठली तर तिच्या डोक्यात एक योजना आली. तिला शिवणकाम खूप छान करायला जमत होतं. शिवणकाम एवढं चांगलं जमत नव्हतं, पण नक्षीकाम खूप छान जमत होतं. तिचं नक्षीकाम कपड्यात जीव घालत होतं. कोणी ते नक्षीकाम बघून हे बोलणारच नाही की ते काम हाताने केलं आहे. तिने घरातली सगळी कामं आवरली आणि तिच्या सासूला विचारून बाजूच्या घरात गेली. ती तिची लांबची पाहुणी पण होती. तिच्याजवळ गेल्यावर म्हणाली, मावशी, आमच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला आहे. मला माझ्या नवऱ्याला माझ्या कमाईच्या पैशातून एक गिफ्ट घ्यायचं आहे. ते जे पैसे मला खर्चासाठी देत असतात ते तर त्यांच्या मेहनतीचे पैसे आहेत. मला असा काही उपाय सांगा की ज्यामुळे मी स्वतः कमवायला लागेल. ती जाणून बुजून हे सगळं बोलत होती म्हणजे तिचा नवरा त्याच भ्रमात राहील. तिची मावशी म्हणाली, नंदिता, हे तर खूप छान गोष्ट आहे की तुझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. पण नंदिता, तुला कुठलं काम करायला येतं का? नंदिता म्हणाली, मला शिवणकाम आणि नक्षीकाम करायला येते. नंदिताचं बोलणं ऐकून मावशी म्हणाल्या, ही तर चांगली गोष्ट आहे. यातून खूप चांगले पैसे मिळतात आणि आपल्या इथे शिवणकामातून खूप छान पैसे मिळतात. आजच मी आजूबाजूंच्या बायकांशी बोलून तुला काम मिळवून देते. त्या दिवशी संध्याकाळी मावशींनी तिला त्यांच्या घरी बोलावलं आणि काही सामान आणि कपडे तिच्या हातात देत म्हणाल्या, हे सगळं सामान उपयोगात आणायचं आहे. एका श्रीमंत बाईने तुला ही ऑर्डर दिली आहे. जर तिला तुझं काम आवडलं तर ती तिच्या तिन्ही मुलींसाठी असेच नवीन कपडे बनवायची ऑर्डर देतील. खूप मेहनत कर म्हणजे तुला चांगले पैसे मिळतील. नंदिता हसली आणि मावशींचे आभार मानून त्यांना धन्यवाद देऊन सामान घेऊन घरी आली. सासूला तर तिच्या कामाबद्दल काहीच कळलं नाही आणि नंदिता तिच्या खोलीत बसून काम करायला लागली. आता नंदिता सकाळी लवकर उठून घरातली कामं आवरून त्यानंतर मग तिच्या खोलीत बसून तिचं काम करत असायची. अशा पद्धतीने सासूला आणि नवऱ्याला तिच्या कामाची चाहूल लागली नाही आणि नंदिताने एक एक ड्रेस तयार करून मावशीच्या हाताने त्या कस्टमर बाईच्या घरी पाठवून दिले. नंदिताने मावशींना पण सांगितलं होतं की तिच्या कामाबद्दल कोणाला सांगायचं नाही. असं करता करता तिचं काम खूप वाढायला लागलं
नंदिता मावशी मदत करायच्या म्हणून त्यांना पण थोडे पैसे देत असायची. त्या तिच्यासाठी काम घेऊन यायच्या, परत कस्टमरच्या घरी नेऊन देत असायच्या आणि सगळे पैसे नंदिताच्या हातात आणून द्यायच्या. तिचा नवरा सुमित जेवढे पैसे तिला खर्चासाठी देत होता त्यापेक्षा कितीतरी पट पैसे आता तिचे स्वतःच्या कमाईचे तिच्याजवळ होते. पण यासाठी तिला तिच्या झोपेचा त्याग करायला लागला. सुमित घरी आल्यावर जेवण केल्यानंतर लगेच झोपत असायचा. मग नंदिता तिचं काम करत असायची. काम झाल्यानंतर मग झोपायची. सकाळी लवकर उठल्यामुळे तिचं काम सोपं झालं होतं. नंदिता आता तिच्या सासूकडे कुठलीही गोष्ट मागत नव्हती. ते बघून तिच्या सासूने तिच्या नवऱ्याची अजूनच कान भरायला सुरुवात केली आणि म्हणाली, बघितलं ना, मी तुला बोलत होते की ही तिच्या माहेरी पैसे नेऊन देते आणि असंच आहे. जेव्हापासून मी घराचा खर्च सांभाळायला सुरुवात केली आहे तिने मला 1 रुपया पण मागितला नाही. सरळ गोष्ट आहे, मला पैसे मागितले तर कारण पण सांगायला लागेल. सुमित पण आईचं बोलणं ऐकून मन हलवायला लागला आणि म्हणाला, मला तर याबद्दल काहीच कल्पना नव्हती. मला नंदितावर खूप विश्वास होता, पण तिने माझा विश्वास तोडला आहे. आता मी परत तिच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. नंदिता तिच्या कानाने त्यांचं विष भरलेलं बोलणं ऐकत होती, पण त्यावेळी ती काहीच बोलली नाही. ती हा विचार करायला लागली की कधीतरी तिची पण वेळ येईल. देव तिच्या मेहनतीचं फळ नक्कीच देईल. नवऱ्याने पण कधीच हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही की त्याची बायको तिच्या गरजा कशा पूर्ण करते. तो फक्त त्याच्या आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बसला होता. वेळ पुढे निघून गेली. वेळ कुणासाठी थांबत नाही. मग ती चांगली असू दे किंवा वाईट, ती निघून जाते. नवऱ्याचं बोलणं नंदिताला मनातून तोडून ठेवत होतं, पण तिने स्वतःला वेळेच्या देवाच्या भरोश्यावर सोडून दिलं होतं. बघता बघता 3 वर्षे निघून गेली. नंदिताची अवस्था अजून पण जशीच्या तशीच होती. सासूने अत्याचार करायचे नवनवीन उपाय शोधून काढले होते. नंदिता आता माहेरी जाण्यासाठी पण घाबरत असायची. माहेरी एकटी गरीब आई होती. तिला वडील नव्हते. एक अपंग भाऊ होता, पण तिच्या आईने हिंमत तुटून दिली नव्हती. ती लोकांच्या शेतात मजुरी करून तिचं आणि मुलाचं पोट भरत होती. नंदिता माहेरी जायला घाबरायची, कारण तिची सासू तिच्यावर नवीन आरोप लावेल याची भीती तिच्या मनात घर करून बसली होती. तिची आई स्वतः वेळ काढून मुलीला भेटायला यायची, पण ते पण तिच्या सासूला सहन होत नव्हतं. हे सगळं नंदिता सहन करत होती, कारण तिच्या आईने तिच्यासमोर हात जोडून सांगितलं होतं की काहीही झालं तरी स्वतःचं घर बर्बाद करू नकोस. नंदिता आईच्या बोलण्यापुढे हतबल होऊन जायची. या 3 वर्षात येणारा प्रत्येक दिवस तिच्यासाठी एक नवीन परीक्षा घेऊन येत होता आणि ते तेच दिवस होते. त्या दिवसात नवऱ्याने तिच्यावर विश्वास करायचा सोडून दिला होता. सासू तिच्याबद्दल नवऱ्याचे कान भरत असायची. सुमितच्या आईने त्याच्या पगारावर कब्जा केला होता आणि कुठल्या तरी धोकेबाज बिल्डरच्या बोलण्यात येऊन एका फ्लॅटचे हप्ते भरत होते. दिवसरात्र मायलेकरांच्या मध्ये फक्त हेच बोलणं चालू असायचं की नवीन घर ताब्यात मिळाल्यावर मोठ्या थाटात नवीन घरात राहायला कसं जायचं याची चर्चा करत असायची. त्या दोघांच्या मनात घमंड भरला होता की त्यांनी डोक्याने निर्णय घेतला होता. आम्ही खूप गोष्टींचा त्याग केला आहे आणि त्याचं फळ लवकरच मिळणार होतं. पण खरं तर हे होतं की त्याग नंदिताने केला होता. नंदिता सुमीची बायको असून पण खूप कठीण काळ तिने काढला होता. पैसे असून पण खूप तंगी बघितली होती. नंदिता या 3 वर्षात कधीच कपड्यांसाठी तर कधी तिला स्वतःसाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तूंसाठी तरसली होती आणि या सगळ्यांसाठी सासूच्या टोमण्याची शिकार बनली होती. पण कधी तिने उलट उत्तर दिलं नाही. नवऱ्याकडे तक्रार करण्यापेक्षा तिने देवाकडे मागितलं. दिवसभर घरातली कामं, नवऱ्याची सासूची सेवा, तिचे टोमणे सहन करायची आणि रात्रीच्या अंधारात तिचं काम करत असायची. हेच तिचं आयुष्य होतं. हळूहळू तिच्या कामाला सगळे ओळखायला लागले आणि सगळ्यांपासून लपून तिची एवढी कमाई व्हायला लागली की तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करून तिचे ध्येय पण पूर्ण करत होती. पण ही गोष्ट तिने मनात लपवून ठेवली, कारण तिला माहीत होतं की जर तिचे हे सत्य बाहेर आले तर परत तिच्या इज्जतीचे धिंडवडे काढले जातील. तिचा नवरा आणि सासू तिच्याबद्दल काय काय बोलतील. तिची सासू प्रत्येक महिन्याला हप्ते देताना हे बोलून दाखवत असायची की फक्त थोडेच दिवस अजून राहिले आहेत. मग नंदिताला पण कळेल की खरी इज्जत कुणाला मिळते.
एकदा का फ्लॅट ताब्यात मिळाला की सगळे लोक बोलतील की सुमितच्या आईने बचत करून हे घर खरेदी केलं आहे. नंदिता हे सगळं ऐकून घ्यायची. डोळ्यातलं पाणी थांबवत असायची. तोंडातून एक शब्द पण बाहेर काढत नव्हती. वेळ पुढे निघून गेली. तो दिवस पण आला. आता फक्त घराचे 4-5 हप्ते राहिले होते. आईच्या आणि मुलाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद बघण्याच्या लायक होता. त्या प्रत्येक वेळी स्वप्न बघत असायचे. नवीन घर कसं सजवायचं, कुठं काही ठेवायचं. सासू नंदिताला म्हणायची, आता फक्त काही महिन्यांची गोष्ट आहे, मग तुला समजेल त्याग कशाला म्हणतात. नंदिता मनातल्या मनात विचार करायची की खरंच हे नवीन घर यांना मिळाले तर बहुतेक हे लोक अजूनच घमंडी होतील. घराचा ताबा घ्यायचा दिवस जवळ आला तसे त्या बिल्डरकडून एक लिफाफा आला. तो लिफाफा बघून माईलेकरांचे डोळे चमकले. दोघांना असं वाटलं की हे घर ताब्यात घेण्याचे लेटर असेल. सासूने आनंदाने तो लिफाफा उघडला, पण जशा ती लेटर वाचत गेल्या त्यांचा चेहरा पांढरा पडत गेला. ते सरकारी लेटर होतं. त्यात लिहिलं होतं की एवढी वर्ष त्यांनी ज्या घराचे हप्ते भरले होते त्या बिल्डरनी त्यांना धोका दिला आहे. त्या बिल्डरनी खूप लोकांना धोका देऊन त्यांच्याकडून पैसे घेतले आहेत आणि आता तो हा देश सोडून लोकांचे पैसे घेऊन पळून गेला आहे. हे वाचून सासू आणि सुमितने डोक्याला हात लावून खाली बसले. त्यांची 3 वर्षाची बचत, त्यांची मेहनत एका क्षणात मातीमोल झाली होती. आणि हेच सत्य होतं आणि ते खूप कटू होतं. त्यांच्या आयुष्यातले सगळ्यात मोठे स्वप्न मातीत मिसळले होते. दोघं मायालेकरं डोकं पकडून रडायला लागले. नंदिता दारात उभी राहून हा नजारा बघत होती. तिच्या मनात दुःख पण होतं आणि शांती पण होती. दुःख या गोष्टीच होतं की या 3 वर्षात तिच्या नवऱ्याने तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता आणि सासूचे कडू बोलणे ऐकायला लागत होते. आणि शांती या गोष्टीची होती की देवाने सगळे बघून बरोबर न्याय केला होता. सासू रडत मुलाला म्हणाली, सुमित आता काय करायचं? आपली सगळी बचत तर लुटली गेली. सुमित खांबासारखा उभा राहिला होता. त्याच्याकडे याचं उत्तर नव्हतं. तो विचार करायला लागला की 3 वर्षापूर्वी त्याने बायकोची नंदिताची साथ दिली असती, आईच्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला नसता, तर बहुतेक आज त्याला हा दिवस बघायला लागला नसता. नंदिताने हात जोडून देवाचे आभार मानले. तिला विश्वास होता की तिचा त्याग कधी वाया जाणार नाही. आज तो दिवस होता. ती दोघं मायालेकरं रडत होती आणि नंदिता आनंदात रडत होती. पण तिने या कठीण काळात सासूला आणि नवऱ्याला एकटं सोडलं नाही. सुमित आईला म्हणाला, आई मी आता काय करू? माझा सगळा पगार तर लोन फेडण्यासाठी जाईल. हा विचार करून सुमितला परत टेन्शन आले. हे सगळं नंदिताला बघवलं नाही. ती खोलीत गेली आणि तिच्या लग्नात घातलेले सगळे दागिने घेऊन बाहेर आली आणि त्यासोबत एक बंद पाकिट आणून नवऱ्याच्या हातात दिले. सुमित मनात नसून पण तिच्याकडे बघायला लागला आणि म्हणाला, नंदिता हे सगळं काय आहे? नंदिता म्हणाली, हे माझे दागिने आहेत. ते विकून तुम्ही तुमचे कर्ज फेडा आणि या पाकिटात काही पैसे आहेत, त्यातून आपण आपले घर चालवत जाऊ. एक फाईल सुमितच्या हातात ठेवली आणि म्हणाली, हे त्या जागेचे कागद आहेत. त्याचे 2 हप्ते अजून द्यायचे आहेत, पण ते 2 हप्ते पण मीच देईल आणि त्यावर आपण आपले नवीन घर बांधायचे, ज्याचे स्वप्न तुम्ही, आईनी आणि मी बघितलं होतं. पण तुम्ही लोकांनी माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाही, म्हणून मी तुमच्यापासून लपवून शिवणकाम आणि नक्षीकाम करायला सुरुवात केली. त्यातून मिळालेल्या पैशातून मी ही जागा विकत घेतली आहे. तुम्ही लोक माझ्यावर चुकीचे आरोप करत होता की मी तुम्ही दिलेले पैसे माझ्या आईला देऊन येते. मी माझ्या खर्चातून पैसे वाचून मला त्या जागेची डाऊन पेमेंट करायचे होते आणि मग तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. पण तुम्ही लोकांनी माझी सगळी स्वप्न तोडलीत. असं बोलत नंदिता रडायला लागली. हे बघून सुमित लाजेने मान खाली घालून हात जोडून तिची माफी मागायला लागला. तिची सासू म्हणाली, सुनबाई मला माफ कर. मी तुला खूप चुकीची समजले. तू तर माझ्या मुलीपेक्षा चांगली निघालीस. मी तुझी चांगली सासू कधीच बनू शकले नाही. सासूला असाच पश्चाताप झालेला बघून नंदिता त्यांच्या गळ्यात जाऊन पडली. 2 वर्ष अजून निघून गेली. नंदिताने घेतलेल्या जागेवर एक खूप छान घर बांधून झालं. नवीन घरासाठी नंदिता आणि सुमितने दिवसरात्र मेहनत केली आणि त्याचे फळ आज त्यांना मिळालं होतं. पण यावेळी सुमितने तिला निराश केलं नाही. जसं घर बांधायचं पूर्ण झालं, घराच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला,
त्यावेळी सुमित गायब होता. पण जेव्हा तो परत आला, नंदिताच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण तो तिच्या माहेरी जाऊन तिच्या आईला आणि भावाला घेऊन आला होता. त्यासोबत हे पण म्हणाला की आजपासून हे लोक कायमचे आपल्यासोबत राहणार आहेत. सासूने पण मनापासून तिच्या माहेरच्या लोकांचे स्वागत केले आणि अशा पद्धतीने त्या लोकांनी त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली.